अकाउंट बॅलन्स मेंटेन केलाय कष्ट करून आणि मी उद्या स्वाईप करून घेऊन गेले आणि आय डिलीट माय आयडेंटिटी, आय गो टू अ डिफरंट कंट्री, आय गो टू अ डिफरंट स्टेट, आय गो टू अ डिफरंट सिटी, तुझं डोकं नाही फिरणार की तू पैसे ते सेव्ह केलेलेस आणि मी सगळे घेऊन गेली आहे? मला असं वाटतं की याच्यामध्ये कोणी कुणाचे पैसे घेऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, आता जर माझं जे क्रेडिट कार्ड्स आहेत त्याचं पिन तुला माहिती आहे, सो तू माझं क्रेडिट कार्ड्स घेऊन जाऊन कुठे कधीही स्वाईप करू शकते. मी येतोय तुझ्या मुद्द्यावरती परत, ते बँक अकाउंटचं आहे. एक गोष्ट करता येते, जेव्हा आपण चेक इश्यू करतो राईट, त्या चेकवरती आपण लिहू शकतो की नॉट ओव्हर सो अँड सो अमाऊंट. लेट्स से आपण जर त्या चेकवरती लिहिलंय नॉट ओव्हर 50,000, चेक वरती म्हणजे चेकबुक वर? चेकबुकवरती, चेक तिच्या लिव्स वरती जे चेक आपण इश्यू करतो तिथे एक खालती कॉलम असतो की नॉट ओव्हर, आणि हा बाय डिफॉल्ट ऑलमोस्ट सगळ्या बँक प्रोव्हाइड करतात. त्याने काही डॉट्स ठेवले असतात, तिथे तुम्ही तुमची अमाऊंट मेन्शन करू शकता. पण हे आपण बँकेतनं चेकबुक घेताना इम्प्रिंटेड असतं का आपण ती चेकबुक आल्यावर आपण त्याच्यावर लिहू शकतो? मोस्टली हे इम्प्रिंट होऊन येतं. जे आपण मेजर बँक्स आहेत त्याच्यावरती हे सगळं, हे जी कन्सेप्ट आहे नॉट ओव्हर अमाऊंटची, ही इम्प्रिंट होऊन येते. सो लेट्स से तुला हा डाऊट आलाय की ट्रस्ट कसा ठेवायचा, कुणाला ते जॉईंट अकाउंट असेल तर, सो एक कॅपिंग डिसाईड करू शकतो की आपण 50,000 पर्यंत. सो 50,000च्या चेकच्या पुढे जर कुठलीही अमाऊंट असेल तर ती बँक तो चेक क्लिअरच करणार नाही. जस्ट बिकॉज तू लिहिलेस नॉट ओव्हर 50,000 आणि तू चेक इश्यू करताना जर तू 51 लिहिलेस किंवा 55 लिहिलेस, तर बँकला कळेल की याने इथे क्लिअरली लिहिलंय या कस्टमरने की 50,000वरती हा चेक इश्यू नाही व्हायला पाहिजे. वन मोर, हा डम क्वेश्चन असू शकतो, बट मे बी माझ्याबरोबर अजून लोकांना पण क्वेश्चन असू शकतो हा. जर आता आपण दोघे जॉईंट अकाउंटचे ओनर आहोत, डू वी गेट वन एटीएम कार्ड और डू वी गेट टू एटीएम कार्ड्स? इफ वी गेट वन और वॉट एव्हर, आता सी, इफ इट्स माय पर्सनल अकाउंट आय विल कीप द पिन टू माय सेल्फ होपफुली. आणि जर मी तुला स्वतःहून सांगितलं बिकॉज आय ट्रस्ट यू, पण जस्ट इमॅजिन कर की हे कसं मॅरेज आहे जिकडे समबडी इज नॉट ट्रस्टिंग दी अदर पर्सन आणि त्याने पिन नंबर नाही सांगितलाय. बट जर जॉईंट अकाउंट असेल तर इज देर अ पॉसिबिलिटी की दिस पर्सन कॅन स्टील गो टू द बँक अँड स्टील विथड्रॉ द मनी, मे बी बँकेतून किंवा एटीएम मधून, किंवा ह्या पर्सन एच्या न कळत पर्सन बी जाऊन बँक खाली करू शकतो का, इज द क्वेश्चन. जर जॉईंट अकाउंट असेल, जर मला काही कॅश विड्रॉ करायची आणि आपलं जर जॉईंट अकाउंट आहे, तर मी तिकडे अमाऊंट काही टाकून मी ती अमाऊंट कॅश विड्रॉ करू शकतो. पण परत तोच मुद्दा की नॉट ओव्हरचा विषय आहे तिकडे. विड्रॉल मध्ये पण आहे. विड्रॉलमध्ये पण कुठल्याही गोष्टी